So in last period we study about the chain rule that is dy by dx is equal to dy by du into dy dx. This chain rule is important for the composite function to find the derivative of composite function like sin of cos x log of sin x. असे नंबर ऑफ फंक्शन्स असतील आणि या फंक्शनची जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर आपण चेन रूलचा अप्लाय करू शकतो. एका विद्यार्थ्याने प्रश्न असा विचारला होता की व्हॉट इज द कंपोजिट फंक्शन. ॲक्च्युली याच्या आधी मी सांगितलेल्या कंपोजिट फंक्शनमध्ये काय असते परत एकदा रिपीट करू आपण. जसं साधा आपल्या घरी डब्यात डबा असं म्हणजे मोठ्या डब्याच्या आतमध्ये छोटा डबा ठेवतो, त्याच्या आतमध्ये छोटा डबा ठेवतो. द सेम प्रॉपर्टी कंपोजिट फंक्शनसाठी अप्लाय होते. सिंपल फंक्शन किंवा स्टँडर्ड फंक्शन जर विचार केला तर हा साइन एक्स, इथं फक्त एक्स आहे. व्हेन एक्स इज रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स, एक्सच्या ऐवजी जाऊन दुसरं एखादं जर फंक्शन येत असेल म्हणजेच साइन ऑफ कॉस एक्स. आता इथे एक्स नाही, एक्सच्या ऐवजी काय आलं कॉस एक्स आलं. लॉग ऑफ साइन एक्स, लॉग एक्स सिंपल फंक्शन पण या एक्सच्या ऐवजी रिप्लेस झाला आणि काय आलं साइन एक्स. तर हा लॉग एक्स साइन एक्स एक्स टू द पॉवर एन, त्याच्यानंतर ई टू द पॉवर एक्स ए टू द पॉवर एक्स, हे सगळ्याच्या सगळे फंक्शन झाले स्टँडर्ड फंक्शन किंवा सिंपल फंक्शन. आणि साइन ऑफ लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स मीन्स फंक्शन विदिन अ फंक्शन म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स असं जर फॉर्मॅट असेल तर त्याला काय म्हणायचं कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनची जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर एक सिंपल लक्षात असं ठेवायचं की जो आउटर फंक्शन असेल त्याची पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढायची, त्याच्यानंतर इनर फंक्शन जो असेल त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. म्हणजे जर दोन डबे एकमेकाच्या आतमध्ये असतील, पहिले मोठा डबा असेल त्याच्या आतमध्ये छोटा डबा असेल तर पहिले आपण डबा कोणता ओपन करतो बाहेर. तर तशाच पद्धतीने इथे पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणाची केली आउटर फंक्शनची साइनची, त्याच्यानंतर आपण आतमधला डबा ओपन करतो म्हणजे नंतर डेरिव्हेटिव्ह कोणाची केली कॉसची म्हणजे इनर फंक्शनची. आता कंपोजिट फंक्शनचे जे फॉर्म्युला आहेत ते आपल्या स्टँडर्ड फंक्शन इतके सिंपल आणि साधे आहेत. स्टँडर्ड फंक्शनसाठी फॉर्म्युला आपण लिहून दिलं होतं, बरेच फॉर्म्युला लिहून दिले होते. डी बाय डी एक्स ऑफ के वेअर के इज एनी कॉन्स्टंट, तर के ची डेरिव्हेटिव्ह दिली तो आपण 0. हे सिंपल फंक्शनसाठी किंवा आपण याला स्टँडर्ड फंक्शन असे म्हणू शकतो. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ के, आता हा झाला कंपोजिट फंक्शन कारण के हा कुठल्याच एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये येऊन राहील आणि याला म्हणू आपण कंपोजिट फंक्शन. आता याची सुद्धा डेरिव्हेटिव्ह किती 0 कारण तो पूर्ण फंक्शन हा कॉन्स्टंटच असेल. तर लिहू शकतो तुम्ही वेअर के इज एनी कॉन्स्टंट. सेम हियर वेअर के इज एनी कॉन्स्टंट. आपला पहिला फॉर्म्युला असेल. सेम हियर पहिला फॉर्म्युला घरी गेल्यानंतर हे अशा पद्धतीने दोन कॉलम करायचे, एका बाजूला स्टँडर्ड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, दुसऱ्या बाजूला कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. सेकंड डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन. आता याची डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. जो पॉवर आहे तो समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल. सेम फॉर्म्युला कंपोजिट फंक्शन मध्ये कसं वापरायचं डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. फॉर्मॅट तोच, जो एन आहे समोर येईल, एफ ऑफ एक्स ॲज इट इज असेल आणि या एफ ऑफ एक्सचा पॉवर 1 ने कमी करून टाका म्हणजे -1 एन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन मायनस 1. इथं फक्त एक्स्ट्रा काय ऍड करायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. परत त्या एफ ऑफ एक्स ची जी काही डेरिव्हेटिव्ह असेल ती तुम्हाला इथे लिहावं लागेल. म्हणजे जो पॉवर आहे तो आपण समोर आणला, पॉवर एफ ऑफ एक्स इथे कमी करून टाकला आणि त्याच्या ही जी डेरिव्हेटिव्ह आली ही डेरिव्हेटिव्ह कशामुळे आली आहे या पॉवर एन मुळे. याचं काम संपलं. उरलं कोण एफ ऑफ एक्स, म्हणून परत डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स. याची डेरिव्हेटिव्ह कशी काढतो आपण अंडर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट एक्स. सेम कंपोजिट फंक्शन मध्ये लिहायचं झालं तर डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एव्हरी एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स. जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे तो एफ ऑफ एक्स येईल. आणि याची डेरिव्हेटिव्ह काढताना सेम फॉर्म्युला तसंच. अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह काय 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आता ही जी डेरिव्हेटिव्ह आली कशामुळे आली अंडर रूट मुळे. काय उरलं एफ ऑफ एक्स. अगेन फाइंड डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे झालं अल्जेब्रिक फंक्शन बद्दल. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नंबर चेंज करू आपण इकडे. नंबर 4
5 6 dy dx of sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x dy dx of cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x हे फॉर्म्युला ऑलरेडी झालेले आहेत आपल्याला dy dx of tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x आता हेच फॉर्म्युला कंपोजिट फंक्शन साठी अप्लाय करता येईल 4 5 6 dy dx of sin of f of x आता sin of f of x आला म्हणजे हा फंक्शन कोणता झाला कंपोजिट फंक्शन झाला नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इज इक्वल टू cos of f of x and dy dx of f of x म्हणजे परत f of x ची डेरिव्हेटिव्ह करायची त्याच्यानंतर cos of f of x आता cos of ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin of f of x आणि परत dy dx of f of x tan of f of x त्याच्यानंतर tan ची डेरिव्हेटिव्ह sec square of f of x अगेन dy dx of f of x अशाच पद्धतीने समोर आपण जाऊ आणि सगळे जे स्टँडर्ड फॉर्म्युला आपण लिहिलेले आहेत ते सगळे स्टँडर्ड फॉर्म्युला आता कंपोजिट फंक्शन म्हणून अप्लाय करू शकतो याच्या पुढे काय लिहिता येईल sec x ची डेरिव्हेटिव्ह sec x tan x इकडे काय होईल sec of f of x म्हणजे sec f of x tan f of x त्याच्यानंतर cosec राहिला आणि cot राहिला पुढे एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जर विचार केला तर e टू द पॉवर x तर dy dx ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू काय लिहितो आपण e टू द पॉवर x असं लिहितो इथे काय होईल dy dx ऑफ e टू द पॉवर f of x x रिप्लेस बाय f of x म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय निघेल e टू द पॉवर f of x dy dx ऑफ f of x अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन फाइंड आउट करता येईल ते सगळे स्टँडर्ड फॉर्म्युलाज असतात आता जाऊ प्रॉब्लेम कडे एक log x चा पण समजा dy dx ऑफ log x तर log x चा आन्सर आपण काय लिहितो 1 upon x आणि dy dx ऑफ log of f of x काय लिहिता येईल dy dx ऑफ log x तर log x चा आन्सर लिहितो आपण 1 upon x आणि dy dx ऑफ log of f of x असं जर लिहायचं झालं तर याची डेरिव्हेटिव्ह काय निघेल 1 upon f of x dy dx ऑफ f of x म्हणजे सिंपल f dash of x लिहिलं तरी सफिशियंट आहे तर जेवढे स्टँडर्ड फॉर्म्युलाज तुम्हाला लिहून दिलेले आहेत तेवढे तुम्ही ॲज इट इज एकाखाली एक लिहून टाका आणि त्याच्या बाजूला कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युलाज लिहायचे ना सिंपल प्रॉब्लेम जो आता फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला एक्सरसाइज फर्स्ट सॉल्व करण्यासाठी म्हणून उपयोगी पडतील Question is differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. First, y is equal to under root of x square plus 5. A simple question. Now, differentiate with respect to x काय लिहिता येईल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dy by dx इज इक्वल टू इधर d by dx ऑफ राइट हँड साइड मीन्स अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये स्टेप याची काय करायचं आपण डायरेक्ट आता d by dx ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 तो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशामुळे काढायची बिकॉज ऑफ रूट साइन सो अंडर रूट ची डेरिव्हेटिव्ह किती येते 1 upon 2 अंडर रूट ऑफ सो राइट हियर 1 upon 2 अंडर रूट ऑफ whatever may be the function here function is x square plus 5 right as it is त्याच्यानंतर ही जी डेरिव्हेटिव्ह आलेली आहे हे कशामुळे आलेली आहे अंडर रूट मुळे आता अंडर रूटचं काम संपलं त्याला सोडून द्या रिमेनिंग फंक्शन इज x square plus 5 so right here d by dx of x square plus 5 नेक्स्ट टाइम हे पण लिहायची गरज नाही इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिता यायला पाहिजे here 1 upon 2 under root of x square plus 5 and d by dx of x square plus 5 means twice x plus 0. So the answer is twice x divided by 2 under root of x square plus 5. 2 to get cancelled. So x upon under root of x square plus 5. So this is the answer. Next question. Sine of log x. Second, sine of log x. Again.
let sin of log x is equal to y, differentiate with respect to x, means dy by dx is equal to derivative of sin of, the sin x ची derivative cos x, the sin of ची derivative cos of log x as it is, याला तसंच ठेवायचं into dy by dx of log x is equal to 1 upon x, means answer is cos of log x upon x. आता इथं चूक कुठं होते ते सांगून टाकू. sin of log x आहे, याची जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर sin of ची डेरिव्हेटिव्ह cos of आणि log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x. असं वाटते की असं व्हायला पाहिजे, पण हे असं होत नाही. साइन आणि लॉग मध्ये इथे मल्टिप्लिकेशन नाही, मल्टिप्लिकेशन ही जरी असेल किंवा नसेल तरी इथे कंपोजिट फंक्शन आहे, त्याच्यामुळे साइन ऑफ ची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा cos ऑफ येईल आणि त्याच्यानंतर log x ची डेरिव्हेटिव्ह ही जी 1 बाय x आहे ही इनटू 1 बाय x असं असायला पाहिजे, दॅट इज cos ऑफ log x इनटू 1 बाय x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये होतं कसं की पहिल्यांदा साइन ऑफ ची डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हे जे डिफरन्शिएशन आहे हे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू log x होते आणि म्हणून cos ऑफ log x हे आन्सर येतं आणि मग या log x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x निघते आणि म्हणून हे 1 बाय x असं आन्सर आहे. तर अशी चूक करायची नाही, म्हणजे log x ची डेरिव्हेटिव्ह पटकन इथे काढून टाकायचं म्हणजे आन्सर भेटेल, असं होत नाही. तर पहिल्यांदा साइन ऑफ ची डेरिव्हेटिव्ह पूर्ण फंक्शन सकट निघून जाईल आणि त्याच्यानंतर log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x. थर्ड क्वेश्चन, y is equal to e to the power tan x, e to the power tan x. Again differentiate with respect to x, means left hand side dy by dx is equal to derivative of y with respect to x is equal to e to the power tan x remain as it is because derivative of e to the power x is equal to e to the power x. Now derivative of tan x, so tan x की derivative sec square x. So this is the final answer. Next question number 4. Three divided by 2x square plus 7, y is equal to 3 divided by 2x square plus 7 raised to the power 5 minus differentiate with respect to x, derivative of y that is dy by dx with respect to x and 3 हा कोएफिशिएंट आहे as it is ठेवू आपण. आता इथे 1 upon 2x square minus 7 raised to the power 5. आता याला पॉवर मध्ये घेऊन -5 वगैरे असं करता येऊ शकते, तसंही केलं तरी चालेल. मग याला आपण असं लिहू शकतो 3 into 2x square minus 7 raised to the power -5. पॉवर इथे डिनॉमिनेटर मध्ये म्हणून पॉझिटिव्ह आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये घेऊन जाऊन येतो निगेटिव्ह. ते जास्त इझी वे होऊन जाईल. 3 हा कोएफिशिएंट आहे ॲज इट इज ठेवू आपण. जो पॉवर आहे तो समोर घेऊन दॅट इज -5 समोर येईल. जो पॉवर आहे तो एक कमी होईल, मीन्स 2x square minus 7 -5 -1. आता ही जी डेरिव्हेटिव्ह निघाली बिकॉज ऑफ पॉवर -5. त्याच्यानंतर आतमध्ये कोण पाहिलं 2x square minus 7 त्याची डेरिव्हेटिव्ह दॅट इज 4x minus 0. Now 5 into 3 minus 15, 2x square minus 7 raised to the power -5 -1 that is -6 into 4x. याने मल्टीप्लाई करता येईल परत त्याला 15 × 60 minus 60 x 2x square minus 7 raised to the power -6. जर पॉवर निगेटिव्ह ठेवायचा नसेल तर तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये घेऊ शकता 60 x divided by 2x square minus 7 raised to the power 6 असं आपण करू शकतो. एक लॉगरिथमचा क्वेश्चन घेऊन टाकू. जास्त स्लाइड झाला. y is equal to 4 to the power log of sin x to the base 2 plus 9 raised to the power log of cos x to the base 3. सिंपल एक्झाम्पल आहे आणि परत हा MCQ साठी म्हणून खूप महत्त्वाचा आहे. इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी काय करा,
पहिल्यांदा जो लॉग आहे याला सिम्प्लिफाय करू, कसं करता येईल ते बघा. 4 ला आपण 2 रेस टू द पॉवर 2 असं लिहू शकतो. लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 प्लस 9 ला 3 टू द पॉवर 2 असं लिहू शकतो. 3 स्क्वेअर लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. लक्षात ठेवायचं आहे. हा जो 4 आहे याला 2 स्क्वेअर असं लिहायचं आणि 9 आहे त्याला 3 स्क्वेअर असं लिहू. पुढे काय करता येईल, या दोघांचं पॉवर म्हणजे एक सिंपल लॉज ऑफ इंडायसेस a टू द पॉवर m रेस टू द पॉवर n असेल तर आपण काय लिहितो a टू द पॉवर mn. पॉवरचा पॉवर असेल त्या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन. तर इथं आपण अप्लाय करू शकतो. दॅट इज 2 रेस टू द पॉवर 2 लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 प्लस 3 रेस टू द पॉवर 2 लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. ठीक आहे का. परत लॉज ऑफ इंडायसेस आपण किंवा लॉगरिथमचे रूल अप्लाय करू शकतो इथे. लॉग ऑफ a टू द पॉवर m असं असेल तर m लॉग a असं लिहिता येते. आता इथे कसं दिलं आहे 2 लॉग ऑफ साइन एक्स. तर आपण काय करू म्हणजे या फॉर्ममध्ये याला या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर 2 हा पॉवर बनेल. इथे कोइफिशियंट आहे, इथे एकच देईल 2 हा कोइफिशियंट आहे, याला पॉवरमध्ये कन्वर्ट करता येईल. राईट हिअर 2 रेस टू द पॉवर log of sin x square means sin square x plus 3 log of cos square x to the base 3. आता a to the power log x to the base a असं जर असेल तर a आणि पॉवर मध्ये जो log x to the base आहे तर a आणि log to the base a आणि a हा कॅन्सल होऊन जातो. उरतो काय फक्त x. मागच्या वर्षी लॉगरिथम मध्ये हे सगळं झालेलं आहे. तर हा फॉर्म्युला हा रिझल्ट इथे अप्लाय करू म्हणजे इथं 2 log बेस 2 कॅन्सल होईल, 3 log बेस 3 कॅन्सल होईल. म्हणजे काय होतं sin square x plus cos square x. Again the identity sin square x plus cos square x is equal to 1. So this is y not dy by dx. म्हणजे आतापर्यंत जेवढं काही काढलेलं आहे ते फक्त एक सिम्प्लिफिकेशन होतं, आपण y's फाइंड आउट केलं. आता याची डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x means dy by dx is equal to derivative constant 0. This is the answer. आता प्रॉब्लेमकडे बघितल्यानंतर वाटत नाही असं 0 वगैरे आन्सर निघेल म्हणून, पण येतं.